कर्जत तालुक्यातील माणगाव तर्फे वरडी जिल्हा परिषद विभागातून निवडणूक रिंगणात उतरलेले डॉक्टर सदावर्ते यांची पत्नी सीता टेंबे यांची उमेदवारी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। उच्च शिक्षित कुटुंब पार्श्वभूमी असलेल्या डॉक्टर सदावर्ते यांच्या पत्नी या देखील उच्च शिक्षित असून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत असल्याचे चित्र आहे। डॉक्टर सदावर्ते यांनी कर्जत तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्या दत्तक घेतल्या असून तेथील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च स्वतः उचलत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे। याशिवाय ग्रामीण भागात मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे कार्यही त्यांनी सातत्याने सुरू ठेवले आहे। त्यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे परिसरात सकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे। दरम्यान या विभागातून काँग्रेस पक्ष प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरला असून डॉक्टर सदावर्ते यांच्या पत्नीच्या उमेदवारीमुळे राजकीय वातावरण रंगले आहे। प्रचाराची मुदत संपली असली तरी शेवटच्या दिवशी त्यांनी गावोगावी भेटी देत मतदारांशी संवाद साधला। विविध वाड्या वस्त्या पिंजून काढत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे। सामाजिक कार्याची पार्श्वभूमी, शिक्षणाला दिलेले प्राधान्य आणि आरोग्य सेवेतील योगदान या जोरावर विजयाची खात्री असल्याचा विश्वास डॉक्टर सदावर्ते यांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे माणगाव तर्फे वरडी जिल्हा परिषद विभागातील ही लढत लक्षवेधी ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। नमस्कार, मी डॉक्टर संतोष सदावर्ते। आपल्या डिक्सलला जानाई हॉस्पिटल आहे। ही माझी पत्नी सीता श्याम टेंबे। आज आपण काँग्रेस हाताचा पंजा यामार्फत माणगावतर्फे वरडी जिल्हा परिषद निवडणूक लढत आहोत। तर निवडणुकीला सामोरं जाताना आज मी डॉक्टर या नात्याने जी 13 वर्ष माणगावतर्फे वरडी लोकांची जी सेवा केली, मला खरोखरच खूप आनंद होतोय। पण आपण निवडणुकीला सामोरं जाताना जी आरोग्याची 13 वर्ष सेवा केली अगोदर, त्यानंतर आपण निवडणुकीला सामोरं जातो। या 13 वर्षामध्ये मी जवळजवळ 6 आदिवासी वाड्या दत्तक घेतल्या, 350 विधवा महिला दत्तक घेतल्या, अनेक मुलींना शिक्षणासाठी खर्च करत आहे। तसेच अनेक मुलींना LIC पॉलिसी काढून दिल्या, अनेक परिसरातील खेळाडू मी दत्तक घेतले। एक ना एक अनेक गोष्टी मी परिसरातील जेवढं मला काय आरोग्य सेवेसाठी करता येईल असं मी केलं। परंतु माझ्या माणगावतर्फे वरडी मतदार बंधूंना मी एकच विनंती करेन आणि एक कळकळीचं आव्हान करेन, निवडणुका येतात आणि जातात। लोक फक्त आपला विचार निवडणुकीच्या आदल्या दिवशी आणि निवडणुकीचा दुसरा दिवस, पण 5 वर्ष आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही। परंतु मी डॉक्टर या नात्याने आपलं एक वेगळं विजन आहे। 5 वर्षासाठी परिसरातील सर्व महिलांना मी आरोग्य दत्तक योजना ही मोफत देणार आहे। तसेच हे आरोग्य दत्तक कार्ड आपण प्रत्येक महिलेला आपण घरोघरी जाऊन दिलेलं आहे। तर माझी एकच नम्र विनंती असेल, या आरोग्य दत्तक कार्ड मार्फत आपण महिलांना 5 वर्षासाठी इंजेक्शन, औषधं, गोळ्या, रक्तलघवी तपासणी, ECG आणि एक्सरे या सर्व आपण फ्री देणार आहोत। तसेच परिसरातील जेवढे आदिवासी वाडे आहेत आणि कातकरी वाडे आहेत, त्यांचं संपूर्ण परिवारासोबत 5 वर्षासाठी त्यांना पूर्ण मोफत औषधं देण्यासाठी मी खंबीरपणे इथे उभा आहे। आणि माझं एक विजन आहे, जर मायबाप जनतेने मला जर आशीर्वाद दिला, माझ्या धर्मपत्नी सीता श्याम टेंबेला हाताच्या पंजावर जर निवडून दिलं, तर येणाऱ्या 30 दिवसामध्ये मतदारसंघामध्ये एक एक्सरे युनिट, त्यानंतर एक सोनोग्राफीचं मशीन आणि एक CT स्कॅनचं मशीन, त्याचबरोबर एक 10 बेडचं डिलिव्हरीचं हॉस्पिटल आपण येणाऱ्या 40 दिवसामध्ये आपण उभं करणार आहोत। त्यामुळे माणगावतर्फे वरडी जिल्हा परिषदेतील महिलांना एक मोफत डिलिव्हरी आणि सिझरची सोय करणार आहोत। धन्यवाद। नमस्कार, मी सीता श्याम टेंबे, डॉक्टर संतोष सदावर्ते यांची धर्मपत्नी। माणगाव तर्फे वरडी जिल्हा परिषद निवडणूक आपण लढवत आहोत। तर या दरम्यान निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला डॉक्टर संतोष सदावर्ते यांनी 10 ते 12 वर्षाचा कार्यकाळ पाहता लोकांची सेवा केली इतक्या वर्ष। त्याचंच एक उदाहरण म्हणजे आता आम्ही निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरत होतो, त्या दरम्यान लोकांचा एकदम चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे। आणि त्याच आशीर्वाद असं 7 तारखेच्या निवडणुकीत आम्हाला चांगला भरघोस तुमचं अमूल्य मत देऊन आम्हाला भरघोस मतांनी मायबाप जनता निवडून देईल, हा आम्हाला विश्वास आहे, खात्री आहे। धन्यवाद।